नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे मराठी सोल्युशन. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पी एम किसानची या ठिकाणी लाभार्थी यादी कशी पाहायची ते या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून 20वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसीमधूनच केलेला आहे. तर तुमच्याही बँक खात्यामध्ये आणखी तुमचा या ठिकाणी पी-एम किसानचा 20वा हप्ता जमा झाला नसेल, तर तुम्ही या ठिकाणी तुमचे के-वाय-सी असेल किंवा तुमचे आधार बँक खात्याशी लिंक केलेले असेल, तर ते लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 20वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होईल. तर तुम्हाला तुमच्या गावातील या ठिकाणी लाभार्थी यादी कशी पाहायची ते आपण या व्हिडिओमधून आता जाणून घेणार आहोत. तर त्यामध्ये तुमचे नाव आहे का नाही ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. जर नसेल तर तुम्हाला तुमच्या या ठिकाणी 20वा हप्ता हा जमा होणार नाही. तर तुम्हाला पी-एम किसानची लाभार्थी यादी कशी पाहायची ते या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो pmkisan.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. तर यामध्ये तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर मित्रांनो बरेच या ठिकाणी फार्मर कॉर्नरवरती बरेच असे पर्याय दिसून येतील. तर त्यामधील तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे, जे की तुम्हाला 8व्या नंबरला या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन दिसेल. तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बेनिफिशरी लिस्ट आणि तारीख या ठिकाणी येईल. तर त्यामध्ये तुम्हाला स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि व्हिलेज अशा प्रकारे सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला निवडायची. तर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आपण स्टेट आपलं या ठिकाणी निवडून घेऊया. तर महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा जो कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी जो आहे तो सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या गावाचे नाव जे असेल ते या ठिकाणून तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर गेट रिपोर्ट अशा प्रकारे एक ऑप्शन तुमच्यासमोर दिसेल. तर त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर सिरियल नंबर आणि फार्मर नेम आणि जेंडर अशा प्रकारे तुमच्यासमोर लिस्ट येणार आहे. तर यामध्ये तुमच्या गावातील सर्व पी-एम किसान सन्मान निधीतील लाभार्थी जे आहेत त्यांची संपूर्ण यादी ही आहे. तर यामध्ये तुमच्या घरातील असेल, तुमच्या जवळचं कोणी असेल तर त्याचे नाव आहे का नाही हे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमधूनच अशा प्रकारे चेक करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.